गिलके मी छान बारीक कापून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालूया, जिरं, बारीक चिरलेला कांदा, कांदा परतून झालेला आहे। आता लाल तिखट पावडर घालूया, हळद, हिंग आणि चवीपुरतं मीठ परतून घेऊया। भिजवलेली चण्याची डाळ घालूया। चण्याची डाळ आपण छान मिक्स केलेली आहे मसाल्यामध्ये। आता बारीक चिरलेला टमाटर घालूया। टमाटर छान मिक्स झालेला आहे मसाल्यामध्ये। आता बारीक चिरलेली गिलकी घालूया, मिक्स करूया मसाल्यामध्ये छान। गिलकी आपली मसाल्यात छान मिक्स झालेली आहे। आता झाकण ठेवून शिजू देऊया। तर इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे, पाहूया। गिलक्याला पाणी सुटलेलं आहे, गिलक्याला त्याचंच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची काही गरज नसते। शिजले आहे की नाही ते शिजले तर आहे, पण तरीही थोडंसं आपण 5 मिनिटं पुन्हा शिजू देऊया भाजीला। भाजी मस्त शिजलेली आहे। ते आपली भाजी रेडी आहे। गॅस बंद करते मी। आता कोथिंबीर घालून सर्व करायची। इथे आपली गिलक्याची भाजी तयार आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त झालेली आहे आणि झटपट होते, कमीत कमी मसाल्यामध्ये। तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही गोडा मसाला, काळा मसाला घालू शकता, ऑप्शनल आहे। पण मी काहीच घातलेलं नाही आहे, कारण गिलक्यांची ओरिजिनल चव ही खूप छान असते आणि भाजीही खूप छान होते। तर तुम्ही नक्की करून पहा। लवकरच भेटणार आहोत आपण सावजी तडका नागपूरमध्ये एका नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा। नमस्कार।